वंदे मातरम सोशल मीडिया परिवार माननीय न्यायालयासमोर तुमचा पोटगी संदर्भात वाद असेल, तुमचा कौटुंबिक वाद असेल, तर त्या प्रकरणामध्ये काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असायलाच हवी. जर समजा तुमचा माननीय न्यायालयासमोर पोटगी संदर्भातला वाद असेल आणि तुमची केस ही पोटगी संदर्भात असेल, तर मात्र तुम्हाला कुठल्या प्रकारे कशाची दखल घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही तुमची केस हे माननीय न्यायालयासमोर पोटगी संदर्भामध्ये कशा प्रकारे तुम्ही अडचणीत येऊ शकता, या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि जनजागृतीसाठी हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओ मी बनवित असते, तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शेअर करा. तर बघा, जर समजा तुमचा माननीय न्यायालयासमोर कोर्टामध्ये पोटगी संदर्भात वाद असेल आणि जर त्या संदर्भामध्ये महिला जी आहे त्या महिलेचं जर इतर बाहेर कुठे अनैतिक संबंध असतील किंवा त्या महिलेने जर लग्न केलेलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तिला BNSSच्या कलम 144(3) आणि कलम 144(4) प्रमाणे पोटगीचा दावा करता येणार नाही. गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी भांडताय तर नक्कीच कायदा तुम्हाला हा सपोर्ट करणार, कायदा तुमच्या बाजूने असणार. परंतु जर तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करणार तर त्याची सुद्धा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. जर तुम्ही तुमचा दावा हा पोटगी संदर्भात करताय आणि तुम्हाला जर तुम्हाला पोटगी हवी असेल, तुमचा मेंटेनन्स भत्ता हवा असेल, तर तुम्ही मात्र अशा प्रकारची कुठलीही गोष्ट तुम्ही करायला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही लग्न करायला नाही पाहिजे, तुम्ही इतर दुसऱ्या कोणासोबत राहायला नाही पाहिजे, किंवा तुम्ही जर लग्न केलं असेल आणि जर इतर कुठल्या गोष्टी मध्ये तुम्ही इतर कोणासोबत अनैतिक संबंध ठेवले असतील, तर मात्र तुम्हाला BNSSच्या 144 कलम 3 आणि 144 कलम 4च्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या पोटगीचा दावा करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या पोटगीचा मेंटेनन्सचा दावा हा तुमचा रद्दबाद होईल. तुम्हाला मेंटेनन्स मिळणार नाही, तुम्हाला तुमची पोटगी मिळणार नाही. तुम्हाला जो तुमचा भत्ता आहे, जो तुमचा भत्ता मिळणार तुमचा अधिकार असतो, तो तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या महिलांनी कुठल्याही प्रकारचे अनैतिक संबंध ठेवू नये किंवा दुसरं लग्न वगैरे करू नये. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला मेंटेनन्स मिळणार नाही, तुमचा खर्चही तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला तुमचा न्याय हक्क पाहिजे, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे.